नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आता सध्या या मोर्चाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे. जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बदलापूर शहरातून आपल्याला भव्य दिव्य असा मोर्चा जो आहे तो निघालेला पाहायला मिळतोय. आपण कॅमेरामॅनला विनंती करूया की जरा झूम करून आमच्या दर्शकांना जे आहे या मोर्चाचे काही दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या हा मोर्चा आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून म्हणजेच बस डेपो पासून ते रमेशवाडी या परिसरापर्यंत असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकता असं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. खरं तर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. जे काही आपले नीटचे वगैरे पेपर्स आहेत ते पेपर फुटी झाली आणि त्यानंतर कुठेतरी खूप विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच्या निषेधार्थ सध्या आपण जर बघत असाल तर शिक्षण मंत्री यांचा राजीनामा जो आहे तो मागितला जातोय आणि त्यामुळे आज विविध ठिकाणी मोर्चा जे आहेत ते काढलेत आणि बदलापूर शहरात सुद्धा या भव्य दिव्य मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सध्या या मोर्चाला आता सुरुवात होत आहे. या मोर्चा दरम्यान कुठलाही द्वेष किंवा अशांती समाजामध्ये पसरू नये याची देखील काळजी घेतली जाणार असल्याची माहिती मिळते. जर तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असाल तर कृपा करून शांतता आणि सुव्यवस्थेचं पालन जे आहे तुम्ही करायचं आहे. आता हा मोर्चा सुरुवात बदलापूर पश्चिम बस स्थानकापासून ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकापर्यंतचा हा मोर्चा असणार आहे. शांत आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी आपल्याला इथे कुठलीही वाहतूक कोंडी होणार नाही याची देखील काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासन देखील ठिकठिकाणी सज्ज झालेले आहेत. आपण बघतोय अनेक महिला सुद्धा इथे आहेत. कुठलीही वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचबरोबर अशांतता निर्माण होणार नाही याची देखील काळजी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते. वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचबरोबर अशांतता निर्माण होणार नाही. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आता सुरुवात जी आहे या मोर्चाला होते आहे आणि इथून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत म्हणजेच रमेशवाडी परिसरापर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि पायी असणार आहे हा मोर्चा इथून ते तिथपर्यंत. त्याच दरम्यान अनेक अशा कॉलेजमधील विद्यार्थी, शाळेमधील विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कुठलाही पक्ष भेदभाव न करता इथे सर्वच आज एकत्र आलेले आहेत. तीनच्या लाईनमध्ये म्हणजे अगदी सुव्यवस्थेचं पालन करत हा मोर्चा जो आहे आता इथून सुरुवात होते. अनेक असे विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा ठिकठिकाणी अनेक विद्यार्थी थांबलेले आहेत जे पुढे त्यांना मोर्चामध्ये जॉईन करणार आहेत. काही सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. आपण बघतो आज पोलिसांचा कडक बंदोबस्त जो आहे तो इथे करण्यात आलेला आहे. जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला बदलापूर शहरातून सुद्धा प्रचंड आणि मोठा प्रतिसाद मिळतोय. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. आपण बघतोय की जंतर मंतर या ठिकाणी जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांवरती लाठीचार करण्यात आलेला आहे. अनेक विद्यार्थी जखमी होऊन त्याच्या घरी परत आहे आणि त्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये सुद्धा मोर्चे सुरू आहे, दादरमध्ये सुद्धा सुरू आहे, अंबरनाथमध्ये सुद्धा सुरू आहे आणि आता बदलापूरमध्ये 2 दिवसांपासून मोर्चा सुरू आहे. परंतु आज आपल्याला हा सर्वात मोठा मोर्चा पाहायला मिळणार आहे जो की पायी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकापर्यंत असणार आहेत. तिरंगा ध्वज जो आहे तो हातात घेऊन
या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे. आज या मोर्चाचे संपूर्ण दृश्य आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आपण आता इथून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि इथून ते जसं की आपण वारंवार याच्यासाठी सांगतोय कारण अनेक असे नागरिक आज आहेत जे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. इथून ते आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत हा मोर्चा असणार आहे. पोलीस प्रशासन सुद्धा आपण बघतोय की सज्ज झालेले आहेत आणि कुठलंही अशांतता या मोर्चाच्या माध्यमातून घडणार नाही, कुठलाही गैरप्रकार घडणार नाही याची देखील काळजी जी आहे ती आता सध्या घेतली जाते. तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये जर सहभागी तुम्हाला व्हायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून ते बाजारपेठेमधून थेट आपण रमेशवाडी या परिसरामध्ये जाणार आहोत. कुठलाही द्वेष निर्माण करण्याचा काही एक उद्देश जो आहे या मोर्चाचा नाहीये. फक्त यांचं म्हणणं आहे की जे काही लाठीचार सध्या दिल्ली येथे सुरू आहे, अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती लाठीचार सुरू आहे, तर कुठेतरी ते थांबवले पाहिजे. फक्त एवढंच भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच थोडी पुढे घे रिक्षा, थोडी पुढे घे पुढे अजून जाऊ दे पुढे बस. एम्बुलेंस है, साइड लो साइड लो साइड लो. रामभाऊ
आहे